शासकीय अधिकाऱ्याकडे 2 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथकाकडून अटक। दुय्यम निबंधक अधिकारी यांना तुमच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असून त्या बातम्या वृत्तपत्रात छापू, बदनामी करू, तुमच्या निलंबनासाठी दबाव निर्माण करून अशी धमकी देऊन 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सह दुय्यम निबंधक जयंत जोपळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्रकार समशाद पठाण व पत्रकार संतोष हिरे हे तक्रारदार त्यांच्यावर खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरिता त्यांच्या विरोधात बातम्या छापून आझाद मैदान मुंबई येथे वेळोवेळी उपोषणास बसून त्यांच्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करत होते। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव ओगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्ण गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तावडे संजय बाबर, कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार योगीराज कानडे, सचिन शिंपी, संजय राठोड यांनी सापळा रचून सरोवर हॉटेल कळवा येथे तक्रारदार यांच्याकडून आरोपी संतोष हिरे पत्रकार साप्ताहिक नवस्फूर्ती राहणार अंबरनाथ यास खंडणीची 50,000 रुपये रक्कम स्वीकारताना, तसेच आरोपी समशाद पठाण पत्रकार साप्ताहिक लोक राजकारण राहणार गंगापूर गाव नाशिक यास खंडणीची 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले व त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी सुभाष पाटील माहिती अधिकारी कार्यकर्ता तामटवाडा नाशिक यालाही अटक करण्यात आली। या तिघांना 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेमधील पोलीस आयुक्तालयामधील गुन्हे शाखेमधील खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार प्राप्त झाली होती की 3 एक माहिती अधिकारी कार्यकर्ता आणि 2 पत्रकार असे मिळून एक सरकारी अधिकारी जयंत जोपळे जे की सह दुय्यम निबंधक वर्ग 2 आहेत यांच्याकडे काही खंडणी मागतायत अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंगरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब आणि API गोरे आणि त्यांची पूर्ण टीम सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि ट्रॅप आयोजित केल्यानंतर जे काही पत्रकार आणि माहिती अधिकारी कार्यकर्ते आहेत यांना त्यांनी रंगेहात 2 लाख रुपये त्यांना डिमांड करून ते स्वीकारताना आपण त्यांना पकडलेलं आहे। याच्यामध्ये हे जे 3 आरोपी आपण पकडलेले आहेत त्याच्यामध्ये सुभाष पाटील माहिती अधिकार कार्यकर्ता नाशिकचा आहे, समशाद पठाण संपादक साप्ताहिक लोक राजकारण हा पण नाशिकचा आहे आणि संतोष हिरे म्हणून एक पत्रकार आहे साप्ताहिक नवस्फूर्ती म्हणून त्याचा आहे, तो बदलापूर आपल्या ठाण्यामधला आहे। तर यांच्याकडे आपल्या सरकारी कार्यालयामध्ये जे काही भ्रष्टाचार चालू आहे हे आम्ही उघडकीस आणणार, आम्हाला एवढे पैसे द्या 2 लाख रुपये अशी त्यांनी मागणी केली होती। यांनी सुरुवातीला यांना काय जुमानलं नाही म्हणून त्यांनी सदर संदर्भात आझाद मैदान इथं उपोषणाला आम्ही बसलेलो आहे, त्याचे सुद्धा फोटो त्यांना पाठवले की तुम्ही जर 2 लाख रुपये नाही दिले तर हे फोटो आम्ही उपोषणाला बसलो ना आम्ही तुमच्यावरती कारवाई याच्यामध्ये निश्चित स्वरूपात होईल। ही तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर या अशा पद्धतीने ट्रॅप आयोजित करून याच्यामध्ये तिन्ही हे जे काही माहिती अधिकार कार्यकर्ता आहे नाशिकचा आणि 2 पत्रकार आहेत या लोकांना आपण अरेस्ट केलेला आहे आणि ते आता आपल्याला PC मध्ये आहेत। याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे, आणखीनही काही अधिकाऱ्यांना यांनी अशा प्रकारची खंडणी मागितल्याचं समोर येत आहे। ते तपासामध्ये आम्ही त्या अधिकाऱ्यांनाही बोलवून त्यांचे आपण जो काही पुरावा आहे तो प्राप्त करून निश्चित स्वरूपात स्ट्रॉंग स्वरूपात याच्यामध्ये चार्जशीट जाईल याची आम्ही दक्षता घेणार आहे। मध्ये आता जो तपास चालू आहे याच्यामध्ये हे जे साप्ताहिक दोघांचे आहेत हे कुठले रजिस्टर्ड आहेत काय आहेत याचाही तपास त्याच्यामध्ये होईल आणि याच्यामध्ये यांचे काही आय कार्ड्स आहेत किंवा यांच्यावरती पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास आपण करत आहे। अशा पद्धतीची जर काही माहिती आली ते पुरावा म्हणून आपण जोडणार आणि आपल्यालाही पत्रकार बंधूंना आपण कळवणार। 12वी आणि 10वी असं शिक्षण आहे त्यांचे। याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर येत आहे की अशा प्रकारे पत्रकारितेच्या आडून काही लोक अशा खंडणी मागणी वगैरे प्रकार करतात, तर अशा पद्धतीच्या कुठल्याही जर तक्रारी
आपल्याकडे जर आल्या प्राप्त झाल्या तर याच्यामध्ये निश्चित कारवाई होणार. आपल्याही पत्रकार बंधूंना भगिनींना आमचं आव्हान आहे की असे काही पत्रकार आपल्यामध्ये, पत्रकार म्हणण्यापेक्षा अशी काही लोक पत्रकारितेच्या आडून असं काही काम करत असतील तर पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या. आणि नागरिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही माझं आव्हान राहील की अशा पद्धतीचे आपले कोण छळवणूक करत असेल तर निश्चित आपण आपल्या पोलिसांच्याकडे या, त्याच्यावरती निश्चित आपण कारवाई करणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कला प्रदर्शनचे उद्घाटन संपन्न. जनजाती समाजाच्या कलागुणांचा व अंगीभूत कौशल्याचा विकास व्हावा, तसेच या आधारित रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वनवासी कल्याण आश्रम ठाण्यात गेली 26 वर्ष वनवासी कला प्रदर्शनी आयोजित करत आहे. यावर्षी हे कला प्रदर्शन ठाण्यातील लोढा पॅराडाईज येथील क्लब हाऊसमध्ये 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहील. महाराष्ट्राच्या विविध जनजाती क्षेत्रातून तसेच दुर्गम भागातील जनजाती कलाकारांनी बनवलेल्या वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामध्ये जव्हार, मोखाडा, खोडाळा, नाशिक, मेळघाट, माणगाव, कोठिंबे इत्यादी ठिकाणाहून कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध वस्तू जसे वारली चित्रकला असलेले लाकडी ट्रे, वॉल हँगिंग, पेपरच्या लगद्याच्या वस्तू, पर्यावरणपूरक आकर्षक आकाश कंदील तसेच पापड, कुरड्या, पीठ इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. आज ठाणे शहराचे आमदार श्री संजय केळकर, HD फायर प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका श्रीमती परिका घोटीकर व परिवर्तन महिला संस्थेच्या संचालिका श्रीमती वर्षा परचुरे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या 3 दिवसीय प्रदर्शनाला जास्तीत जास्त ठाणेकरांनी भेट द्यावी आणि जनजाती कलाकारांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी त्यांच्या वस्तू विकत घेऊन हातभार लावावा, असे आमदार श्री संजय केळकर यांनी आवाहन केले. मी रमेश वांद्रे, वनवासी कल्याण आश्रम सचिव. आजपासून पुढचे 3 दिवस ठाण्यामध्ये लोढा पॅराडाईज क्लब हाऊस इथे वनवासी कल्याण आश्रम एक वनवासी कला प्रदर्शन आयोजित करत आहे. या कला प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासी बंधू भगिनींना आपण इथे आमंत्रित केलं आहे की असे आदिवासी कलाकार की ज्यांनी अतिशय दुर्गम भागात राहतात
आणि ते त्यांच्या घरी अर्थार्जनासाठी ज्या काही वस्तू बनवतात त्या वस्तूंना ते इथे घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात. तर त्यासाठी ह्या आदिवासी समाजाला, जनजाती समाजाला आपण हातभार लागण्यासाठी हे प्रदर्शन दरवर्षी भरवतो. तर हे प्रदर्शनाचं 26वे वर्ष आहे. दरवर्षी संपूर्ण ठाणेकर जसे या प्रदर्शनाला भेट देऊन मोठ्या प्रमाणावर इथे खरेदी करतात, तसेच यावर्षीसुद्धा आपण सर्व ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. नमस्कार, मी नताशा निशांत सोनकर, भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा अध्यक्ष. आज वनवासी आश्रमतर्फे जे लोधा पॅराडाईज इथे प्रदर्शनी भरलेली आहे. माझे सगळे आदिवासी बांधव लांबून इथे आलेले आहेत. प्रत्येकाने त्यांच्या याला भेट द्यावी, या प्रदर्शनाला येऊन भेट द्यावी ही खूप नम्र विनंती. कारण की लांबून आलेले आहेत, सगळं त्यांची दिवाळी साजरी व्हावी एवढी मी विनंती करते. प्रत्येकाने भेट द्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती जप्पे, वनवासी कल्याण आश्रमाची कार्यकर्ती. वनवासी कल्याण आश्रमतर्फे दरवर्षी आपण वनवासी व्यक्तींनी तयार केलेल्या कलावस्तूंचं प्रदर्शन भरवतो. हे आपलं 26वे वर्ष आहे. या वर्षीचं कला प्रदर्शन आपण लोढा पॅराडाईजच्या क्लब हाऊसमध्ये भरवलेलं आहे. आजपासून 3 दिवस म्हणजे 4, 5, 6 नोव्हेंबर हे 3 दिवस आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. नमस्कार, मी रुचित प्रतिष्ठान अध्यक्ष सौ सुर्वे. आज आमच्या इथं आमच्या प्रतिष्ठानातर्फे आणि वनवासी कल्याण आश्रमातर्फे लोधा पॅराडाईज क्लब हाऊसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये दिवाळीनिमित्त आपण लागणाऱ्या वस्तू असू दे किंवा वनवासी संस्थेतर्फे आदिवासी लोकांकडनं बनवल्या जाणाऱ्या घरगुती वस्तू, तांदूळ असू दे किंवा त्याचबरोबर आपण त्यांच्या हाताने बनवलेल्या हस्तोद्योगाविषयी काही वस्तू इथं आपण त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. यांची विक्री इथं ठेवली गेलेली आहे. नमस्कार, वनवासी कल्याण आश्रम आणि रुचित प्रतिष्ठानतर्फे आज इथे निरनिराळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. वनवासी कल्याण ही संस्था गेली अनेक वर्ष सातत्याने आदिवासी पाड्यांमध्ये खूप चांगलं काम करते आणि आदिवासी समाज हा अतिशय कौशल्यतेने चांगल्या वस्तू बनवण्यामध्ये त्यांचं नाव आहे. खूप सगळे चांगले कलाकार आहेत. फक्त या बनवलेल्या वस्तूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे अनेक भागांमध्ये अशी विविध प्रदर्शनं भरवण्यात येतात आणि आज लोढ्यामध्ये असं प्रदर्शन भरवलेलं आहे. तर या लोकांना प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांच्या वस्तूंची चांगली विक्री व्हावी या उद्देशाने वनवासी कल्याणतर्फे अनेक चांगले उपक्रमही राबवले जातात. तर आज या निमित्ताने मी रुचित प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तृप्तीताई सुर्वे, ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एकदम ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, अनेक चांगले उपक्रम या भागामध्ये राबवत असतात. तृप्तीताई सुर्वे तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे सगळे कार्यकर्ते त्यांचं खूप अभिनंदन करते, मनापासून त्यांचं कौतुक करते आणि सगळ्यांना मी हीच विनंती करते, आवाहन करते की अशा आदिवासी लोकांनी बनवलेल्या वस्तूंची चांगली विक्री व्हावी यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि सगळ्यांना माझ्याकडे दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. तृप्ती सुर्वे यांचा रुचित प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज या वनवासी निरनिराळ्या वस्तूंचं प्रदर्शन, वनौषधींचं प्रदर्शन आणि विक्री याचं आजपासून उद्घाटन झालेलं आहे आणि वनवासी बांधवांना ताकद देण्याचं काम अशा प्रकारच्या प्रदर्शनामधून मिळतं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना पाठबळ देणं हे नागरिकांचं काम आहे. ठाणेकर नेहमीच याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. आज लोढा कॉम्प्लेक्समध्ये हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. मला निश्चित खात्री आहे की या प्रदर्शनाला आणि विक्रीला खूप मोठा प्रतिसाद या निमित्ताने मिळेल आणि वनवासी क्षेत्रामधल्या बांधवांना देखील याच्यातून प्रोत्साहन मिळेल. पॅलेस्टाईनमधील निष्पाप बळी पडलेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ प्रार्थना करण्यासाठी नागरिक आले एकत्र. इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर सुरू असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांसाठी प्रार्थना करण्याकरिता ठाण्यातील राबोडी येथील सुन्नी जमात ए इस्लाही, जमात ए इत्तेहादत मुस्लिम फाउंडेशन, कादरिया मस्जिद ट्रस्ट, बापूजी नगर या संस्थेच्या वतीने काल शुक्रवारी या ठिकाणी दुआ अदा करण्यात आली. यावेळी इब्राहिम मेन्शन, पहिली राबोडी नाका, राबोडी, ठाणे येथे सदर प्रसंगी सदर कार्यक्रमाला नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहरहाल आगे तवज्जो के साथ समाप्त करें। आगे रब इरशाद फरमाता है इन क्या उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम रहमा, कि जो इन पर्चों को सब्र के साथ हल करते हैं और सब्र के वक्त कहते हैं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, हम अल्लाह ही के लिए हैं, अल्लाह ही की तरफ पलट कर जाने वाले हैं। ऐसे मुसलमानों पर अल्लाह फरमाता है उन्हीं पर रहमतों की बारिश होती है, उन्हीं पर जो है अल्लाह की तरफ से रहमतें इंशाअल्लाह नाजिल होने वाली है और यही लोग हिदायत याफ्ता हैं। ये कुरान की आयत का तर्जुमा था। अब मैं जो है इस सिलसिले एक मरतबा दर्द पाक पढ़ लीजिए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, आज जो कादरिया मस्जिद कारी शरीफ साहब और इनकी टीम ने जो डेयरिंग का काम किया है, ये वाकई हम कहेंगे कि थाने सिटी लेवल के ऊपर इस चीज़ का इंतज़ार किया जा रहा था कि कौन सी तंजीम लीड लेके वो फ़लस्तीन के मुसलमानों की बात हम आपस में डिस्कस करें। यहाँ पर खड़े हुए नौजवान काफ़ी हैं और मैं इस चीज़ को देखता हूँ कि आज सोशल नेटवर्क के ऊपर कोई भी पीछे नहीं है। आज ये बहुत ज़रूरी है हमारे नौजवानों के लिए कि वो इंटरनेशनल लेवल के ऊपर होने वाली सियासत को समझें। 2 मिनट से ज़्यादा वक्त आपका नहीं लूँगा, मगर इतना ज़रूर बताता जाऊँगा कि वर्ल्ड वॉर 2 के बाद में 48 के बाद में जो इंटरनेशनल लेवल के ऊपर जो सिनेरियो चेंज हुआ है, अगर आप इसकी थोड़ी सी मेरे नौजवान अगर इसकी हिस्टोरिकल हकीकत को आप अगर समझें तो आपको पता चलेगा कि कहाँ से वो छोटा सा एक डॉट आज ग्रेटर इजराइल की बुनियाद वो रख चुका है और उसकी जद में ये सिर्फ और सिर्फ फ़लस्तीन नहीं बल्कि पूरी दुनिया है। आज बहुत ज़रूरी है कि हमारे नौजवान इस चीज़ को समझें कि अगर कोई कंट्री 12 से 15 दिन तक अगर इस तरीके से एक वॉर लाइक सिचुएशन के अंदर इन्वॉल्व है तो वहाँ पर का रिसेशन, वहाँ पर की इकोनॉमी लैप्स हो जाएंगी। इस तरीके से जो है जो वॉर लाइक सिचुएशन जब होती है तो बहुत डिफिकल्ट हो जाता है, सर्वाइव करने के लिए बहुत मुश्किल हो जाता है वहाँ पर की इकोनॉमी को बैलेंस करने के लिए। मगर आप देखिए कि 7 अक्टूबर से लेकर के आज तक ये जिस तरीके से वहाँ पर जो आर्म्स एंड एम्यूनिशन का पहुँचना और वहाँ पर जो है एक बड़ी जंग बोल करके गरीबों को सताना, वहाँ पर के निहत्ता लोगों के ऊपर कौन सा ऐसा बॉम्ब है जो नहीं पुटअप किया गया, ये सभी चीज़ हम सोशल मीडिया के ऊपर देख रहे हैं। मेरी नौजवानों से गुजारिश है कि अपनी बात को अभी इंटेलेक्चुअल टॉक पे ले जाएं, अपनी बातों को अपने जिम्मेदारों तक जो है अब वो एक जज्बात के साथ में एक ठोस कॉन्क्रीट बात अपनी व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा।